माझं प्रमिला पाटील. कुठं राहता आपण? पाटील. कुठं राहता आपण? हे काय घर माझंच आहे. केवल पार्कला. हां. काय सांगाल, आता निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे, 15 तारखेला निवडणूक आहे. कोण उमेदवार तुमच्यासाठी विकास कामं करू शकतो, काय वाटतं आपल्याला? आता माझ्यासाठी तांबे साहेबांना खूप काम केलेलं आहे करोनाच्या काळामध्ये. आणि निवडून आले तर आता हे करू शकते अशी आशेची आहे आम्हाला, त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी निवडून आल्यावर गायगरिबाची कामं करावं अशी अपेक्षा आहे. केलेलं आहे, पण अजूनपर्यंत मग त्यांनी असं पुढे. परंतु ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. नागरिक साथ देतील का त्यांना? देतील ना. त्यांनी कामं केले तर नागरिक साथ देतील. त्यांनी करोनाच्या काळामध्ये त्यांना मदत केलेली आहे. कोणाला काय वाटलं, कोणाला धान्य वाटलं, कोणाला जेवण वाटलं तर ते करतील ना. का नाही करणार? केलंच पाहिजे. महिलांसाठी काय करणं गरजेचं आहे? काय योजना आणणं? महिलांसाठी विधवा बायकांना पेन्शन देणं गरजेचं आहे. लघु उद्योग काढणं गरजेचं आहे. म्हाताऱ्या बायकांची सोय केणं गरजेचं आहे. त्यांना काहीतरी खाणं पिणं पुरवणं गरजेचं आहे. बरोबर आहे, दिलंच पाहिजे. मग हे कोण करू शकतं? मग हे आपले तांबे साहेब करू शकतात. त्यांनी केलं पाहिजे. सर, काय सांगाल, प्रभाग क्रमांक 26 मध्ये नाशिक महानगरपालिकेसाठी निवडणूक होते आहे. आपल्या प्रभागात काय विकास होणं बाकी आहे? पाण्याचा प्रॉब्लेम येतोय थोडा, आणि रस्त्यांचा रुंदीकरण झालेलं नाही. आपला जो मेन रस्ता आहे त्याच्याने वारंवार ॲक्सिडेंट होत आहेत या रस्त्यावरती. तरी ते रोड लवकरात लवकर करावे ही अशी मागणी आहे सर्व राजकीय पक्षांसह या निवडणुकीच्या आखाड्यात अपक्ष उमेदवार देखील आहेत. कोण उमेदवार तुमचं हे विकास कामं करू शकतं का, आपल्याला काय वाटतं? कामं तर तसं करतात जेव्हा, पण तरी म्हणजे आमच्याकडे तांबे साहेब येऊन गेले बऱ्याच वेळ, आणि त्यांनी पक्षाचंही काम भरपूर केलंय मागे. तरी ते म्हणजे सर्वांना भेटणं वगैरे सर्व चालू असतं त्यांचं. तर त्या हिशोबाने त्यांना निवडून देणं चांगलं आहे. कोरोनासारखी महामारी आली होती त्यावेळेस कोणी जास्त नागरिकांना मदत केली, आपल्याला काय वाटतं? त्यावेळेस तांबे साहेबांनी ते याच्यावाले धान्याचे किट वाटलेले आहेत. भरपूर घरोघरी जाऊन त्यांनी धान्याचे किट वगैरे वाटले होते. या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार तांबे साहेबांच्या पाठीमागे जनता उभी राहील का, आपल्याला काय वाटतं? त्यांनी भरपूर काम केलेलं आहे, त्या हिशोबाने राहायला पाहिजे जनतेने अशी आमची अपेक्षा आहे. करोना काळात माझे मिस्टर वारले, तर आमच्याकडे बघायला कोणीच नव्हतं, तर संदीप तांबे यांनी मला मदत केलेली. काय मदत केली तुम्हाला? मला तांबे साहेबांनी गहू धान्यापासून तर तेलपासून सर्व मदत केलेली. किती दिवस केली तुम्हाला मदत? 1 वर्षापर्यंत. 1 वर्षापर्यंत. या भागामध्ये जो विकास असेल, म्हणजे रस्ते असेल, पाणी असेल किंवा आरोग्याच्या व्यवस्था असतील, त्या मिळतात का तुम्हाला? नाही. कधी काळी कोणाला सांगितलं तर कोण येतं तुमच्या मदतीला? संदीप भाऊ आणि सचिन पवार. मग आता या जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये नगरसेवक म्हणून कोण पाहिजे तुम्हाला, कोण आवडेल? तांबे साहेब. मावशी, तुम्हाला ज्या निराधारच्या योजना असतात, ज्या वृद्धांसाठी योजना असतात, त्या मिळतात का? नाही मिळता. नाही मिळत. नाही मिळता. या भागामध्ये काही अडचणी आल्या, म्हणजे पाणी आलं नाही किंवा मग ड्रेनेज चॉकअप झालं, अशा वेळेस तुम्ही कोणाला सांगता? तांबे सरला सांगता. तांबे सर. मग आता ते निवडणुकीला उभे आहेत, सचिन बर उभे आहेत, परत अजून इतरत्र उमेदवार उभे आहेत. नगरसेवक म्हणून कोणाकडे बघता, कोण पाहिजे? तेच पाहिजे, तांबे सरच पाहिजे, सचिन बोर बी पाहिजे. हे दोघं पाहिजे. हे दोघे पाहिजे. ते तुमच्या अडचणी सोडू शकतील असं वाटतं का? वाटते आम्हाला सोडू शकतील. अजून काय काय समस्या आहे या तुमच्या भागामध्ये? काही नाही मिळता इथं. काहीच मिळत नाही मिळत इथं. पाणी वगैरे येतं का वेळेवर? पाणी येते, बंद जर झालं ते तांबे सरला फोन लावते, तांबे सर भिडून जाते घरी. लगेच येतात? लगेच येतात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.